अक्षराची आणि वर्गात बसावं तुमची मनस्थिती नव्हती. पण कानांतराने तुम्ही हळूहळू रमला आणि मैत्री केला, अभ्यासात बोलला. आणि ज्यावेळेस दहावीला तुम्हाला परत जायचं होतं त्यावेळेस तुम्हाला जावं अशी इच्छाच नव्हती. मनामध्ये तुमच्या इच्छा नव्हती पुन्हा पुन्हा शाळेत यावं असं तुम्हाला वाटत होतं का? खूप तुम्ही संध्या किती वेळेस खूप जणांना काय वाईट वाटलं असेल. खूप जण तुम्ही वैद्याच्या का की आपली मित्र सारे सोडून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे. आणि प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण हे त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काहीतरी व्हायचं. तरी आपल्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणं भागत होतं. जशी लहानपणी मुलगी आईवडिलांच्या घरी लहानाची मोठी होते आणि आईवडिलांच्या घरात तू घ्यायला काय जमत नाही, तुला सासरी पाठवून द्यावं लागतं. आईवडिलांना खूप दुःख होईल पण सासरी तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी. आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय. लफडे लोचे नेहमीच हाय पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिकर थी जिंदगी जी
भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। बिगड़े हुए इंसान थे, शैतान की संतान थे। लेकिन ब्रदर जो भी कहो, वो यार ही तो जान थे। कॉलेज की कुड़ी से करने आके चार के दिन थे, आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे। वो दिन भी क्या दिन थे, अध्यक्ष आणि प्रमुख अतिथीच्या शिवाय होऊ शकत नाही, म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षाचं व प्रमुख पाहुण्याचं नाव घोषित करण्यासाठी मी राम वटपडवार यांना विनंती करतो, कृपया त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याचं नाव घोषित करावं. कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद घ्यावे आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून मुंडे सरांना विनंती करतो आणि तसेच जे काही इतर शिक्षक वृंद आहेत त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांनी त्या ठिकाणी आपापल्या जागेवर त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. विद्येची देवता माँ सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पुष्पपूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून आणि त्यांना पुष्पहार अर्पण करावा असं मी सर्वांस विनंती करतो. सर्वांनी कृपया या ठिकाणी पुष्पपूजनासाठी यावं. त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रपिता बिगड़े हुए इंसान थे, शैतान की संतान थे। लेकिन ब्रदर जो भी कहो, वो यार ही तो जान थे। कॉलेज की कुड़ी से करने आके चार के दिन थे, आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे। वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। खरबूजों की मिली सी संगत के अपने वो दिन, ओ जीवन पे नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन। याद है फिल्मों के पुराने आरडी, वो गाने बैंड के, कीबोर्ड के और गिटार के दिन थे। वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन। ज्या ज्या शिक्षकांनी
आपला वेळेतला वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत त्या सर्व अध्यापकांचे आम्ही कृतज्ञ तर आहोतच, परंतु त्या सर्वांचा सन्मान आपल्या बॅचकडून होणार आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ, शॉल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. त्यासाठी माझ्या वर्गमित्रांना विनंती करतो, कृपया दोघंजण माझ्याकडे या आणि एका मैत्रिणींना पण विनंती करतो, कृपया आपण थोडंसं समोर यायचं आहे. एक मिनिट.
मंगलवाडी मॅडम यांना या ठिकाणी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे आणि मॅडमचा सन्मान करण्यासाठी मी आपण स्वागत केलं, सन्मान केला. या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण नियोजन केलं होतं कार्यक्रम हा त्याप्रमाणे चालत आहे. थोडाफार मागे पुढे झालं, वेळेचं थोडंसं मागे पुढे झालेलं आहे, तरी कृपया सर्वांनी आपण सर्व सुजाण आहात समजून घ्यावं. यानंतर सर्वांनी आपल्या हातामध्ये या ठिकाणी जे पेज दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला एका मिनिटामध्ये आपला त्यानुसार परिचय द्यायचा आहे, बोलून द्यायचा आहे. हां, तर सर्वांनी या ठिकाणी रेडी राहायचं आणि सर्वांनी एक मिनिटामध्ये प्रकाश जयसिंग कांबळे, माझं शिक्षण झालेलं आहे HSC DED BSc HS MBA आणि त्यानंतर आता मी गव्हर्नमेंट शिक्षक म्हणून सातारा या ठिकाणी शिक्षक पदावर रुजू आहे. आणि माझा व्यवसाय मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, शिक्षक म्हणून काम करतोय. कामाचे ठिकाण सातारा, पत्नीचे नाव निकिता, शिक्षण सांगितलेलं आहे. कामाचे ठिकाण सातारा, शिक्षण पत्नी शिक्षण झालेलं आहे तिचं MA, परंतु ती काही काम करत नाही, सध्या तिचं पण एज्युकेशन चालू आहे. सध्याचा पत्ता माझा मुक्काम पोस्ट बावलगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मूळ पत्ता तोच आहे. संपर्क क्रमांक 9860322539. अपत्य अजून झालेलं आहे कारण का रिसेंटली 1 जूनला माझं लग्न झालं. आणि आमच्या यशामध्ये, माझ्या यशामध्ये या शाळेचा वाटा शब्दात सांगता येणार नाही, कारण का 7वी पर्यंत शिक्षण माझ्या गावात झालं. मी 8वीला या शाळेत आलो आणि जेव्हा मी या शाळेत आलो तेव्हा माझं बेसिक एक संपूर्ण मी 0 होतो. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर स्पेशली गणितासाठी BG पाटील सर होते आणि त्यांच्या हाताखाली मी गणिताची सुरुवात केली. ज्या संकल्पना त्यांनी मला सांगितल्या त्या आयुष्यभर अजूनही, आणि त्याच्यानंतर 8वी 9वीला जेव्हा मुंगडे सर आले, आताही मी माझ्या विद्यार्थ्याला शिकवताना मी त्याच प्रोसिजर फॉलो करतो.
मला दुसरं येतच नाही, कारण का ते पूर्ण बेसिक आहे का ना, जे आमच्या दिमागात बसलेलं आहे ते तेच येते, तीच पद्धत. भले आम्ही MPSC UPSC चे प्रयत्न केले, कोशिश केली, पूर्ण काही केले, अभ्यासही केला, त्या पद्धती शॉर्टकट शिकले, परंतु आताही आम्हाला शिकवायचं म्हणलं की नाही, मुंगडे सरांची BG पाटील सरांचीच पद्धत येते, सरळ सरळ तीच पद्धत येते. आणि माझ्या याच्यामध्ये या शाळेचा वाटा भरपूर आहे. आणि कांबळे सरांची ती बोलण्याची स्टाईल, मुंगडे सरांची शिकवण्याची स्टाईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर टाकळे सरांची इंग्लिश शिकवण्याची स्टाईल, ते म्हणजे सांगता येणार ना, त्याचं ते इंग्लिश शिकवताना त्यांची जी गडबड असायची, ते एक वेगळंच इनोसेंटपणा असायचं. आधी ते काम तर कलागुण, आपल्या अंगाचे कलागुण असतात का नाही, काही वेगळे स्पेशल ॲक्टिव्हिटी जे आपल्या अंगात असतात, ते काही स्पेशल ॲक्टिव्हिटी सुद्धा मी इथूनच शिकले. आणि आपण थोडंसं आता सोशल मीडिया आपण सगळेजण वापरतोय, त्या सोशल मीडियावर आहे का नाही, एक डायलॉग लय फेमस झाला होता, उगा नवा माय म्हणायचा. ते उगा नवा माय म्हणायचा डायलॉग आहे का नाही, 30 वर्षापासून या शाळेत चालत आहे, इथून सुरू झालेला आहे. चंदावड सरांची शिकवण्याची स्टाईल आठवण करा एक बार, उगा नवा माय असा जर मारलो, इथली स्टाईल आहे ती, सगळं इथलं आहे, पण आपण तेव्हा ओळखलो नाही, ते पुन्हा आम्हाला ते माहीत झालं. कांबळे सरांची स्टाईल, बोलण्याची स्टाईल, त्यांची सांगण्याची, कविता शिकवण्याची, टोमणे मारून बोलण्याची, ते सगळं आम्ही इथून शिकलं. आणि सगळं स्पेशल म्हणलं तर आहे की ना, शिंगणावळ सरांची जी ऑर्डर द्यायची स्टाईल आहे, युनिक आहे, कुठंच भेटणार नाही ती, ते साधा विश्राम कुठंच भेटणार नाही. मी थोडंसं जास्त बोललो, माफी असावी, परंतु या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला पुढे न्यायचा आहे. हा माझा अल्प परिचय होता, फक्त आपला परिचय आणि धंदा सांगायचा आहे. प्रास्ताविक होतं म्हणून थोडं जास्त बोललो, माफी असावी. सर्वांनी एक मिनिटात आपला परिचय आणि मी सध्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. माझं लग्न झालं असून मला 1-2 वर्षाचा मुलगा आहे. थँक्यू, धन्यवाद. पाटील, मी सांडोळा येथील रहिवासी आहे. मी जवळपास या शाळेमध्ये 6 वर्ष शिकलेला आहे आणि मी सध्या वसई डहाणू डिव्हिजनमध्ये डहाणू किंवा ठाणे डिव्हिजनमध्ये मी वनरक्षक या पदावर कार्यरत आहे. जवळपास मी 11 वर्ष वन विभागात माझी यशस्वीरित्या सर्व्हिस झालेली आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये जवळपास 5 लाख झाडं लावण्याचा विक्रम मी माझ्या बॅचमध्ये केलेला आहे. मौला बाबूखान पठाण आहे. मी आता ॲक्सिस बँकेमध्ये डिस्ट्रिक्ट सेल्स मॅनेजर पूर्ण नांदेड जिल्हा बघत आहे आणि मी 8 वर्ष झालं या फील्डमध्ये काम करत आहे. धन्यवाद. आणि मला एक मुलगा पण आहे, माझं 3 वर्ष झालं लग्न झालेलं आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद. माझं नाव राम विठ्ठल वटकलवाड. त्या ठिकाणी माझं शिक्षण म्हणजे माझा व्यवसाय त्या ठिकाणी मी मुख्यतः या ठिकाणी बेसिक कोचिंग क्लासेस या नावानं क्लासेस घेत असतो आणि मागच्या 10 वर्षापासून तिथं त्या ठिकाणी मी अनेक म्हणजे आपल्या गुरुवरांच्या मुलांना देखील आणि माझ्या वर्गमित्र असतील, मैत्रिणी असतील, यांच्या देखील मुलांना ज्ञानदानाचं कार्य करत असतो आणि त्यासोबतच त्या ठिकाणी प्रायव्हेट स्कूलला सुद्धा एक टीचर म्हणून मी त्या ठिकाणी काम करत असतो. माझं लग्न झालं आहे, मला 2 कन्यारत्न आहेत. हॅलो, माझं नाव मयूर मारुती मरेवार, राहणार मंडलापूर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मी सध्या मंडलापूरमध्ये राहतो. सध्याला किराणा शॉप आणि शेती बघतो आणि प्रायव्हेट जॉब पण करतो. आणि या शाळेचा माझ्या प्रायव्हेट बारमध्ये मॅनेजर या पदावरती काम सुद्धा करतो आणि या शाळेचा वाटा माझ्या जीवनात अनमोलाचा आहे. माझं नाव बालाजी बळवंतराव शिंदे, राहणार बोरगाव. माझं शिक्षण इथे 5वी 6वी 7वीपर्यंत झाले. त्यानंतर मी 4वी इथे गेलो होतो. मी सध्या नांदेड पोलीस दलामध्ये नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आहे. माझं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगा आहे. थँक्यू. माझा परिचय, माझं नाव आहे शिवाजी बापूराव कांबळे, मुक्काम नंदगाव पोस्ट, एकलार तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. आणि माझं शिक्षण झालेलं आहे DTED आणि सोशॉलॉजीमध्ये मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे पुणे येथून. तर मी सध्या आता गावाकडेच आहे आणि शेती वगैरे घरचं काम चालू आहे. थँक्यू, धन्यवाद. माझं नाव सचिन आनंदराव पाटील, शिक्षण D.Ed. BA
आणि मी आता अकोला पोलीस इथे कार्यरत आहे, शहर वाहतूक शाखा इथे. माझं लग्न झालेलं आहे, एक मुलगा एक मुलगी आहे. सिंगनवाड अर्जुन भारतराव. मी बी सिव्हिल आहे आणि आता सध्या जलसंपदा विभागामध्ये मी कार्यरत आहे ॲज अ शाखा अभियंता म्हणून. विक्रमराव गायकवाड आहे. माझा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि शेतीसोबतच जोड व्यवसाय म्हणून माझं इलेक्ट्रिकलचं दुकान आहे. माझं लग्न झालेलं आहे आणि एक मुलगा आहे. धन्यवाद. व्यंकट जिंकवाड आहे. मी सध्या दादरा नगर हवेली येथे कार्यरत आहे कामासाठी. ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये काम करतो. माझं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगी आहे. धन्यवाद. महाराष्ट्र विक्रम सोनवणे आहे. मी सध्या कृषी विभाग या विभागामध्ये माझ्याकडे नायगाव पोलीस स्टेशन आणि रामतीर्थ पोलीस स्टेशन आणि मुखेड पोलीस स्टेशन 3 पोलीस स्टेशनच्या अंतर्गतमध्ये मी काम करत असतो आणि महसुलाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न वाढेल त्या दृष्टिकोनातून या विभागामध्ये मी कार्यरत आहे. माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळं मी काही जास्त बोलू शकत नाही, पण सर्व माझ्या वर्गमित्रांना आणि मैत्रिणींना एक संदेश द्यायचा आहे की आपला ह्या शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे. जे कोणी आपल्या शाळेमधील गरीबातली गरीब मुलगा असो या मुलगी असो, जे कधी आमच्या दुःखद घटनामध्ये आहे त्यावेळेस आपला ग्रुप एक तयार करावा आणि त्या ग्रुपाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत तो संदेश पोहोचावा आणि इतरांपर्यंत पोहोचावा. माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी मदत 100% करण्याचा प्रयत्न करेन. अतिशय संकटाच्या काळामध्ये जे कोणी असेल त्यावेळेस मारुती सुर्वेचं नाव आठवण करावं, त्यावेळेस मी तुम्हाला एमर्जन्सी याच्यामध्ये हजर राहील एवढं मी तुम्हाला शाश्वती देतो. माझं नाव फाजल आयुब शेख आहे. माझं शिक्षण MBA इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता मी असिस्टंट मॅनेजर म्हणून MNC कंपनीमध्ये काम करतो पुण्यात आणि माझं लग्न झालेलं आहे. मला एक मुलगा आहे 2 वर्षाचा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव राघव व्यंकट नांदुरकर आहे. नवी मुंबई कोपरखेड येथे माझी लॅब आहे पॅथॉलॉजी. सरांची वही माझ्याकडे अजून आहे, प्रयोग वही. तर खरंच धन्यवाद, अजून ती सांभाळून ठेवली आहे. आणि मायक्रोसॉफ्टमध्ये आपण शेवा एक बघितलं होतं सर, ते मला अजून आठवते. मायक्रोसॉफ्ट मलेरिया बघता तुमची खूप आठवण येत होती. आणि लग्न झालेलं आहे, एक मुलगा एक मुलगी आहे. धन्यवाद. माझं नाव गजानन शिवाजीराव पाटील. मला शाळेमध्ये साखरे म्हणून ओळखतात. माझं शिक्षण SSC DED झालेलं आहे. मी सध्या बदनापूर तालुका आणि जिल्हा जालना या संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून एका शाळेमध्ये कार्यरत आहे. माझं लग्न झालेलं आहे. माझ्या पत्नीचं नाव शीतल आहे. ती पण एका शाळेवर शिक्षिका आहे आणि मला एक मुलगा आहे, तो सध्या 5 वर्षाचा आहे. थँक्यू. श्वेता लक्ष्मण संगेवार आहे, पण आता श्वेता संदीप पेंडलवार झालेलं आहे. मी नांदेडला राहते. माझी 12वी झाली की माझं लग्न झालेलं आहे. मारुती पाटील. सध्याचा पत्ता मुक्कामपूर तांडोळा. मी गुजरात नवसारी येथे डायमंड फॅक्टरी एक छोटासा कारखाना आहे ते चालवतोय. थँक्यू. मुलं आहे. मी सध्या ड्रायव्हिंग स्कूलला ट्रेनर म्हणून आहे, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद. सुप्रिया बालाजी लापशेटवार. आता तू सुप्रिया सुभाष चौधरी. मला 2 मुली आहेत. माझं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. नमस्कार, माझं नाव योगेश्वर संगेवार. मला माझं लग्न झालेलं आहे. माझं मेडिकल आहे तांडोळामध्ये. या सगळ्या कार्यक्रमाचं सगळं जेवढं व्यवस्थापन आहे त्यांनी स्वतंत्र केलेलं आहे. त्याबद्दल यातल्या सगळ्या मित्राकडून खूप खूप अभिनंदन. आणि संतोष पाटील सुद्धा या ह्याच्यात आहे पहिले तर. आता मीना काशीनाथ तिरके. मला हातनी लाजलेला आहे. मला 2 मुली एक मुलगा आहे. मी सुधाकर तांदूळ गवलाड, मंडलापूर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. सध्या माझं BCA कंप्लीट आहे, BA कंप्लीट आहे, MA इंग्लिश कंप्लीट आहे, BEd कंप्लीट आहे. सध्या मी PGमध्ये MA मध्ये सेटनेटसुद्धा क्वालिफाय झालेला आहे. तर मी सध्या जिजामाता हायस्कूल नांदेडला टीचर म्हणून आहे सध्या. धन्यवाद. आपल्याला माहितीच आहे. तर माझं यानंतर सविता जगदीश जाधव. मी राहायला आता अमरावतीमध्ये आहे आणि माझं BE कंप्लीट झालेलं आहे, पण माझे छोटे लेकरं असल्यामुळे जॉब करत नाही आहे. मी एक मुलगा आणि एक मुलगी आहे मला. धन्यवाद. मी डॉक्टर रणजित शिवाजी काळे, आपला सर्वांचा मित्र आणि मी इथेच मुखेड येथे असतो.
आणि वैद्यकीय व्यवसायासोबत सामाजिक कार्य करण्याचे कार्य चालू आहे. धन्यवाद. हॅलो, माझे नाव बालाजी पांडुरंग चटलेवाड बगनूरकर. मी केट इंजिनिअरिंग मुंबई येथे कार्यरत आहे. मला एक मुलगी आहे. धन्यवाद. माझं नाव लक्ष्मी विठ्ठलराव सिंगलवाड आणि आताचं नाव लक्ष्मी नरसिंगराव कुंभारगावकर. मला एडपल्ली इथे दिलेले आहे आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तानाजी व्यंकटराव श्रीरामे आहे. श्रीरामे या आडनावानं मला कधीच आतापर्यंत हाक मारली नाही का. मला नाईक म्हणायचे मोठे सर, अरे नाईक. आणि विशेष म्हणजे एक किस्सा सांगतो मित्रांनो. 10वीला असताना शेवाळकर सर हजेरी घ्यायला होते. शेवाळकर सरांची आठवण आली मला. शेवाळकर सर हजेरी घेत असताना मी अर्जुन सिंगनवाडचं तोंड दाबून धरलं होतं. ऐक ना, अरे ऐक रे संजय नाईक. सिंगनवाड अर्जुनचं मी तोंड दाबून धरल्यानंतर शेवाळकर सर हजेरी घेत असताना अर्जुन सिंगनवाड म्हणल्यानंतर अर्जुन काही बोलत नव्हता. मी तोंड दाबून धरलं होतं. सर मला शेवाळकर सर नाईक नाही म्हणले, नायिका म्हणले. एवढं मारले मला सर. मला आठवण आहे सरांची, म्हणून मला आज आठवण आली. आणि मुळे सरांची स्टाईल तर खूप छान होती. अरे नाईक म्हणायचे. श्रीरामिक नाही आतापर्यंत मला नाही म्हणले नाही का. तर थँक्यू मित्रांनो. माझंही लग्न झालंय. विशेष म्हणजे मी हॅट्रिक मारलो मुलींची. नमस्कार. आणि मी शेती करतो आणि तुमच्या आशीर्वादानं माझं डोनेशन भरलेलं आहे शाळेवर. पाहू जर झालं तर तुमच्या आशीर्वादानं खूप वेट. माझं नाव माणिक विषमाराव इंगळे, गाव भगनूर. माझा व्यवसाय शेती आहे. मला अपत्य 2 मुली 1 मुलगा आहे. माफी आहे. नाव कृष्णा शिवाजीराव योगे. मी सध्या राज्यप्रमुख महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहे. माझं लग्न झालं आहे. मला 2 मुले आहेत. शीला श्रीराम बंकवाड आहे आणि आता शीला बालाजी बक्केवाड आहे. मला दिसणार दिलं 12वीपर्यंत शिक्षण झालं आणि 2 मुली आहेत, एक मुलगी आहे. माझं नाव बालाजी हनुमंत तांदूळकर आहे. मी मुखेड इथं बँक ऑफ बडोदामध्ये जॉब करतो आणि माझं लग्न झालं. मदन माधवराव मुंगडे. मी ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये काम करतोय. माझं लग्न झालं. एक मुलगा 1 मुलगी आहे. सापले. मी राहणार पिंपळगाव, तालुका नायगाव. मी नायगाव पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून काम करतो. माझं नाव स्मिता गणपत देव. माझ्या सासरचं नाव स्मिता विनोद वाघमारे. मला 12वी इथे दिले. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करते. अशोकराव शिंदे. मी बुलढाणा बँकेमध्ये लिपिक मी या पदावर आहे सध्या. आता माझं लग्न झालेलं आहे. 2 मुली आहेत. हॅलो, माझं नाव रामदास चंदू गवळवाड, राहणार बदनापूरकर. माझं शिक्षण झालेलं आहे BA. मी पुण्यामध्ये DO म्हणून काम करतो. कुल्लावाड की त्या ठिकाणी आपलं 1 महिन्याचं बाळ घेऊन त्या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आले. तिथं त्या ठिकाणी मी शब्दसुमनाने त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्या ठिकाणी ही जी काही त्या ठिकाणी आत्मीयता आहे ती त्या ठिकाणी खरंच त्या ठिकाणी शब्दाच्या पलीकडली आहे. आताचं नाव संगीता संतोष बोर्वेकर. मला दाताळ्याला दिले आहे. माझं 10वी शिक्षण झालेलं आहे. 2 मला मुलं आहेत. राहणार सरपंचगाव. मला कांदेला दिलेले आहे आणि मला 2 मुलं आहेत. माझं BA शिक्षण झालेलं कोलावार आहे. आताचं नाव शुभांगी साईनाथ रेवणवार आहे. मी नांदेड सराफा इथं असते. मला 3 कन्या रत्न आहे. शेती करतो आणि घरचं एक ट्रॅक्टर आहे. शिवानंद कोंडिबा खांडेकर, राहणार कंदूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. माझा व्यवसाय रेतीचा पण करतो. आजोबांनी माझ्या पाठीमागे बरंच लागून पकडलं. त्यानंतर दारू पण इकडे लावून 2-3 वर्ष सोडलं आणि त्यातल्या त्यात शिंदे साहेबांचे तर आत्ता आठवण झाली. पत्ते खेळायला लागले की पकडून यायचं. पत्ते खेळायला लागले की पकडून यायचं. वैशाली शिवराम सिंगलवाड आहे. दिलेले नाव आहे राजेश शिवाजीराव कुंजलवाड. वैशाली राजेश कुंजलवाड आहे. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. मारुती खेळवाड. मी चालू आहे.
त्यांना परत परत सांगून सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाचं नाव काही इथं घेणं होणार नाही, तरी कृपया सर्व मित्रांना असावा या हेतून त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ठिकाणी छोटेखानी आपण जे काही परिचय ठेवला आहे तो ठेवलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणी निसंकोच त्या ठिकाणी येऊन आपला परिचय द्यावा. माझं नाव रुपेश हनुमंतराव जोगदंड आहे. सध्याचा पत्ता मी मुंबई येथे राहत आहे. मी लॉजिस्टिक कंपनी इंटरनॅशनल लॉजिस्टिक कंपनीमध्ये कामाला आहे. एरिया मॅनेजर म्हणून माझी पोस्ट आहे. माझं लग्न झालेलं आहे. 2.5 वर्षाची मुलगी आहे मला. धन्यवाद. कृष्णा बलराम पाटील आहे. स्वतः मला लोक हातात नाही काय शिका. आता काय काळानंतर बोलावं लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, विद्या विनय शील माणसाने शिकलं पाहिजे. आता लोक कुठे गेले, काय बोलले, काय होते. 14 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार. रामेश्वर वाघमारे मला गावामध्येच दिलंय. माझे सरपंच साहेबराव वाघमारे यांच्या घरी. माझं नाव आता वैशाली साहेबराव वाघमारे. मी सध्याला मुखेडला राहते आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सध्या मी पंचायत समिती पालामध्ये ग्रामसेवक म्हणून आहे. इथे राहते ग्रामसेवक. तानाजी भालेराव. माझं लग्न झालं 12वीपर्यंत. एक मुलगी एक मुलगा आहे. मला राजा दत्ता इथे दिलेला आहे. माझे मिस्टर एस.टी. महामंडळामध्ये आहेत. मी नॅचरल सेंटर आहे. ईश्वर नारायण रावलोड आहे कबनूर. मी सध्याला ड्रायव्हर आहे आणि मला 2 मुलं. कन्निका व्यंकटराव पाटील आहे आणि सासरचं मनकन्निका बळवंत भोसले आहे. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. नाव राधा धोंडीबा शिंदे. सासरकडचे नाव राधा धोंडीबा जाधव. वांगी येथे राहते. मुलगी एक मुलगा आहे. मी हाऊसवाईफ आहे. तांबोळी आहे आणि आताचं नाव अफसाना इस्माईल शेख. मला दिलंय धर्मापुरीला आणि मला 3 मुलं आहेत. 2 मुलं 1 मुलगी. मस्जिद मिया शेख आणि आताचं नाव महमूदा शकील शेख. पाळ्याला दिलेले आहे मला 3 मुलं 2 मुलं 1 मुलगी. बापाचं नाव स्मिता गंगाधर देशमुख. मी हाऊसवाईफ आहे आणि मला एक मुलगा आहे. मला हुनसाला दिलेलं आहे बोधन निजामाबाद डिस्ट्रिक्ट आणि मला 2 मुली आहेत. आणि वर्गमित्रांना तुम्ही ॲटलिस्ट 18 वर्षाच्या नंतर आपण एकमेकाला भेटतो, एकमेकाचे चेहरे 18 वर्षाच्या नंतर पाहतोय, तर तुम्हाला काय फील होत आहे, या भावना तुमच्या ज्या काय असतील. आता नाव नाही घेणार कारण मला कोणाला माहिती नाही कोण बोलणार आहे, पण ज्यांनाही कोणी येणार आहे मनोगत व्यक्त करण्यासाठी कृपया वेळेचं भान ठेवावं. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिट, जास्तीत 5 मिनिटाचा वेळ घ्यावा आणि आपलं मनोगत व्यक्त करावं असे मी सर्वांना विनंती करतो. सुरुवातीला कोण येत आहे? मी नाव घेणार नाही कोणाचं. कृपया ह्याच्यामध्ये वेळ घालू नका की त्यांना ह्यांना येणार नाही. ज्याला बोलायचं त्यांना स्वतः या दुसऱ्याकडे हात करू नका. स्वतः मी बोलतोय म्हणून या. हे बोलवलं असं नाही, मी बोलतोय म्हणून या. कांबळेकर उपस्थित सर्व शिक्षक वृंद, इथे जमलेले बंधू तथा भगिनींनो आणि मित्र मैत्रिणींनो, मी या शाळेमध्ये 6 वर्ष शिकलेलो आहे. मला वाटते की मी 5वीला ज्यावेळेस मी या शाळेमध्ये आलो होतो त्यावेळेस आमच्या क्लास टीचर कोंडरवाडे मॅडम आम्हाला क्लास टीचर होत्या. जेव्हा की आम्हाला या शाळेमध्ये जिल्हा परिषदमधून आम्ही नुकतीच त्या शाळेमध्ये आल्याच्या नंतर की आपली पहिली शाळा खाली होती अजय पाटील यांच्या मालकी जागेमध्ये, तेव्हा तिथे थोडंसं आम्हाला कसं वेगळं वाटायचं की आम्ही नवीन होतो किंवा शिकण्याची तिथून आम्हाला ओढ लागली. आम्ही तिथून मॅडमने आम्हाला मराठी व्याकरण किंवा मराठी विषय शिकवायचे, तेव्हा आम्हाला मराठी व्याकरणाची रुची लागली. आणि त्यानंतर कांबळे सरांचं जेव्हा
8वी 9वी आणि 10वीपर्यंत आम्हाला कांबळे सरांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. आम्ही त्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेला गेलो त्यावेळेस की कांबळे सरांचे काही जे वाक्यप्रचार म्हणा किंवा काही मार्मिक शब्द त्यांचे आमच्या मनाला एकदम लागायचे की तुम्ही कोणते काही श्रीमंत घरचे नाहीत, तुम्ही गरीब घरचे आहेत, तुम्ही जर शिकलात पुढे गेला तर तुम्ही काहीतरी व्हाल किंवा आमच्या शाळेचे नाव मोठं होईल. आणि मला वाटतं मुंगडे सर, चंद्रावड सर यांनी आम्हाला बऱ्यापैकी मला म्हणायचे की तू मोठ्या डोळ्याचा आहेस, मला मोठ्या डोळ्याचं म्हणायचे. आणि काही जर आपलं चुकलं किंवा त्यांनी आम्हाला शिक्षा करायची की आजचे शिक्षक मला वाटते की जर मुलांना जर किंवा मारहाण जर केली किंवा शिवी वगैरे दिली तर आता आईवडील कंप्लेंट करतात की मला वाटतं हे चुकीचाच प्रकार आहे. जर त्यांची एकच तळमळ असते की बा कोणाचाही विद्यार्थी पुढं जावा. मला वाटतं की आजच 2 दिवसाखाली बालाजी कुलकर्णी यांची सहाय्यक आयुक्तपदी निवड झाली, जे की या शिक्षकांनी मार्मिक त्यांचे शब्द असोत किंवा मोलाचं मार्गदर्शन असो व्यवस्थितप्रमाणे शिकवलं. त्यांचा एकच उद्देश होता की बाबा निरपेक्षपणे निर्मळ स्वच्छ मनाचं त्यांचे हृदय होते, जे की मला वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलीही शाळा नसेल की प्रत्येक शिक्षक सकाळी 8 वाजता यायचे. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जरी कोणाला हक्काची सुट्टी असते, हक्काची सुट्टी सोडून किंवा त्या एक्स्ट्रा तास घेतात त्याला कुठलाही पगार मिळत नाही, पण ते स्वतःचे पैसे घालून किंवा तिकीट घालून त्या शाळेचे शिक्षक सकाळी 7 वाजता 8 वाजता यायचे. मुंगडे सर एक्स्ट्रा पिरियड घ्यायचे. चंद्रावड सर सुद्धा अर्धा तास 1 तास रोज इंग्लिशचं एक्स्ट्रा क्लास घ्यायचे. कुठलंही ट्युशन नव्हती किंवा कुठलीही फी नव्हती. गरीब मुलं शिकले पाहिजेत, पुढे गेले पाहिजेत ह्यांची एकच तळमळ होती. त्याच्यामुळे आम्हाला वाटते की त्यांचा आम्हाला पुरेपूर आयुष्यामध्ये फायदा झालेला आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं काही जरी आम्हाला अडचण आली तरी सांगावं, आम्ही त्यांना पुढे त्यांची ऋण आम्ही फेडण्याचा प्रयत्न करू. आणि मला वाटतं की मी माझ्या वन विभागाच्या तर्फे मी 10-11 झाडं आणलेले आहेत सरांच्या हस्ते लावण्यासाठी. ते झाडं लावून इथे संगोपन करावं. मी पर्यावरणवादी आहे, मला पर्यावरणाचा जास्त आवड आहे आणि मला झाडं लावण्याचा माझा छंदही आहे. आणि मुळात माझी नोकरी पण तीच आहे की सर्वांनी पर्यावरण स्वच्छ ठेवावे, स्वतःच्या हाताने एक तरी का झाडं प्रत्येक वर्षी लावावं, त्याचं संगोपन करावं. वन्यजीव, प्राणी, पर्यावरण यांचं समतोल राखण्यासाठी व्यवस्थितप्रमाणे स्वच्छ मनाने प्रयत्न करावेत एवढीच मी आशा बाळगतो. कुठल्याही मित्राला किंवा मैत्रिणीला काही भविष्यात अडचण आली तरी मला कधीही फोन करावे किंवा मी मदत करण्यास किंवा माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. जर कोणी मुंबईमध्ये आले किंवा कोणाला अडचण असल्यास यावेळेस मी माझ्या पद्धतीने मी सहकार्य करण्यास तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मदत व्यक्त करतो. या ठिकाणी हा जो काही ठेवा आहे, माझ्या वर्गा मित्रांमध्ये देखील अनेक लोक शिक्षक झालेले आहेत. आता मी तरी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जरी शिक्षक नसलो तरी त्या ठिकाणी शिक्षण ज्ञानदानाचंच कार्य करत असतो. आणि हे करत असताना वेळोवेळी त्या ठिकाणी अनेक वेळेस समस्या येत असतात शिकवत असताना. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मी न लाजता त्या ठिकाणी आपल्या शाळेतल्या शिक्षकांना त्या ठिकाणी अनेक वेळेस फोन करून त्यांना त्या ठिकाणी समस्या विचारत असतो. तेही त्या ठिकाणी आपण मोठे झालो किंवा त्या ठिकाणी तुम्ही आता शाळेत नाहीत म्हणून कधी त्या ठिकाणी शिक्षकांनी कुठल्याही प्रकारचा नकार दिलेला नाही. तर अनेक वेळेस त्यांनी त्या ठिकाणी त्या समस्याचं त्या ठिकाणी किंवा जी काही माझ्या म्हणजे ज्ञानदान करत असताना जी काही समस्या येतात त्या ठिकाणी समस्याचं त्या ठिकाणी तोडगा किंवा समस्या निराकरण करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यासोबत त्या ठिकाणी जी काही आठवणी आहेत, आठवणीबद्दल जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी भरपूर वेळ लागेल. तर त्या ठिकाणी मी शिक्षकांचा जो काही ज्ञानाचा वारसा आहे तो त्या ठिकाणी पुढे नेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी दिवस रात्र मेहनत करतो. त्यांनी देखील मेहनत केली होती, तशीच त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मेहनत करतो. आणि मला माझ्या त्या ठिकाणी क्लासेसच्या वतीनं त्या ठिकाणी दरवर्षी मी आपल्या शाळेत जसं अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी गरीब, अनाथ आणि भरपूर विद्यार्थ्यांसाठी मदत करत होते, तसंच त्या ठिकाणी मी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी गरीब आणि भरपूर विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी मोफत त्या ठिकाणी प्रवेश देत असतो. आणि हे जे काही ज्ञानदानाचं त्या ठिकाणी वटवृक्ष आहे तो त्या ठिकाणी खूप मोठा व्हावा ही त्या ठिकाणी माझी देखील संकल्प आहे. त्यामुळं त्या ठिकाणी मला वेळोवेळी शिक्षकांचे त्या ठिकाणी सहकार्य लाभत असते. आणि या सर्व सहकार्यामुळे त्या ठिकाणी मी आज बराच त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी माझ्या जी काही त्या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करण्यासाठी जी काही शाखा ओपन केली ती त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. आणि आपल्यापैकी कोणाची त्या ठिकाणी जर
म्हणजे तुमच्या जरी कोणी त्या ठिकाणी म्हणजे गरीब विद्यार्थी असतील तुमच्या गल्लीत म्हणा किंवा त्या ठिकाणी मुख्यला कोण राहत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आपल्याकडे आणून सोडावं. आपण त्यांना त्या ठिकाणी जोपर्यंत आपल्याकडे वर्ग आहे तोपर्यंत त्या ठिकाणी आपण मोफतमध्ये त्या ठिकाणी ज्ञानदान करण्याचं कार्य करू. तर अशा प्रकारे मी त्या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जर यानंतर कोणाला जर त्या ठिकाणी बोलायचं असेल तर त्या ठिकाणी बोलावं. माझ्या सर्व आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः सगळ्यांना मी नमस्कार करते. आणि ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम सुरू झाला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जीव जन्माला येतो आणि मूल चालायला लागतं, बोलायला लागतं, तेव्हा शाळेत घातलं जातो. तेव्हा पहिला हा श्लोक आपण सर्वांनीच ऐकत असतो. हा श्लोक ऐकतो आणि ज्ञान घेतो, मोठे होतो, उंच आकाशात भरारही घेतो. त्या गुरूंना आपण कधीच विसरत नाही, पण त्या गुरूंना कधी सांगतही नाही की आम्ही तुम्हाला विसरलो आहोत. गुरु तुम्हाला विसरलो नाही. गुरु आपल्याला भारतीय शिक्षणामध्ये 3 प्रकारचे भेटतात. शिक्षण पद्धतीमध्ये 10वीपर्यंत आणि नंतर ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनपर्यंत सर्वात जास्त लक्षात राहतात ते म्हणजे पायाभक्कम जो गुरु पायाभक्कम करतो तो सर्वात जास्त लक्षात राहतो. म्हणजे केव्हाही कळसाचे दर्शन घेतले जाते पण मंदिराच्या पायरीचे वंदनही करावे लागते. लहानपणी त्या गुरूंना पाया भक्कम केलेला असतो. आजही आपल्याला गुरूंना बालपणी शिकवलेले प्रत्येक गोष्ट आठवत असतात. शाळा म्हणजे नक्की काय असतं बरं? तर बालपणी किशोर अवस्थामध्ये भरारी घेण्याच्या काळात पंखामध्ये अलौकिक शक्ती देणारे स्थान म्हणजे ही शाळा. जेव्हा पंतप्रधान निवृत्त होतात त्यावेळेस सर्वजण म्हणतात की माजी पंतप्रधान, आमदार, खासदार ज्यावेळेस बदलतात तेव्हा म्हणतो माजी आमदार, माजी खासदार. जिल्हाधिकारी जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांना माजी जिल्हाधिकारी असे म्हटले जाते. आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना आपण शेवटपर्यंत माजी नाही तर माजी शिक्षक असे आपण म्हणत असतो. कुठेही भेटले तर म्हणतो की माजी शिक्षक, माझे रिटायर शिक्षक असं आपण कधीच म्हणत नाही. त्यांचे स्थान नेहमी हृदयात असतं. अशा या शिक्षकांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. सुंदर व सुस्वच्छ असे हे नाते म्हणजेच मैत्री. माझे सर्व जिवलग मित्र मैत्रिणींना ज्यांच्या सहवासाशिवाय जीवनाच्या खऱ्या आनंदाची कल्पना करणे अशक्य आहे. शाळा या 2 अक्षरी शब्दात किती मोठे विश्व सामावले आहे त्याची आपल्याला सर्वांना जाणीव तर आहेच. परंतु शाळा सोडून काही वर्ष झाल्यानंतर समजते जीवनाच्या कुठल्या तरी एका ठराविक टप्प्यापर्यंत सोबत असणारी ही मित्रमैत्रिणीची मैफिल कधीतरी पुन्हा एकत्र येईल का? जेव्हा ही पाखरे जेव्हा उडून जातात आणि बऱ्याच मोठ्या काळानंतर मुक्त विहार करून परत एकत्र येतात. अशा या मित्रमैत्रिणींना माझ्या दूर केलेले हे चेहरे पाहण्यासाठी आतुरता असा हा आठवणीला उजाळा देणारा हा क्षण. मित्रांनो, आज हा क्षण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला बघायला मिळतो. कारण यात आनंद व उत्साह ओसाडून वाहत आहे. तसेच हिरवाईने नटलेल्या निसर्ग सौंदर्याला लाभलेल्या शालेय परिस्थिती विद्यार्थ्याची किलबिल चालू आहे. व आज बघता परत एकदा आपली शाळा भरली की काय असा प्रत्येकाला भास होत आहे. आठवणी बनल्या तो प्रत्येक क्षण म्हणून असा म्हणावा वाटते, विसरून जाऊ सारे क्षणभर या वळणावरती जरा विसावा, या वळणावर जरा विसावा. आज मला या ठिकाणी स्वतः उभे राहून खूप मनस्वी आनंद होत आहे. मन प्रसन्न वाटते कारण बरेच वर्षे उलटून गेली तरी पण मला आजही तो वर्ग आठवत आहे. या शाळेने आपल्याला आठवणी खूप दिल्या. त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आज आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या स्रोतात यशस्वी झालो आहोत. आजचा दिवस आपल्या गुरूंना भेटण्यासाठी ही पर्वणी आहे. यापुढे आपण एकमेकाच्या सुखदुःखात कायम भेटत राहू. मानवी जीवनामध्ये 3 लोकांचे ऋण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, त्यांना भेटले पाहिजे. आपल्या जीवनात उद्धार होऊन 3 लोक म्हणजे कोण? आई, वडील आणि गुरु. आई वडिलांची ऋण आपण संसाराच्या रूपाने त्यांची सेवा करून फेडण्याचा प्रयत्न करत असतो. पण गुरूंना आपल्याकडून कधीच काही केले जात नाही. आम्ही आपले ऋण व्यक्त करतो.
यापुढे तुमचे आशीर्वाद असावेत आणि कितीही मोठे झालो तरी आई वडील आणि गुरूंचे आशीर्वाद हे पाठीशी असतात. जीवनामध्ये कधीही काही अडचण आली तरी आम्ही निश्चितपणे आपले मार्गदर्शन मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून उपस्थित झाल्याबद्दल त्या सर्व गुरुवर्यांचे व माझ्या मित्रमैत्रिणींचे आभार मानते आणि 2 शब्द माझे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे कोणी स्टेजच्या बाहेर थांबलेले आहेत आपले मित्र त्यांनी स्टेजमध्ये यावे. सचिन पाटील, जे कोणी वर्ग आपले मित्र जे बाहेर थांबलेले आहेत त्यांनी आतमध्ये यावे. हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला त्यांचं मनापासून मी खूप खूप आभार करतो. जे की या कार्यक्रमाचं मी पहिलं यश देतो अजमुद्दीन शेख यांना व त्याच्यानंतर योगेश संगेवार तसेच संतोष पाटील, सुभाष कांबळे व इतर माझ्या सर्व मित्रांनी हा कार्यक्रम पुन्हा घडून आणला. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा आभार मानतो आणि माझ्या वतीनं त्यांना हे चांगलं काम केल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि आता कोणी आपले 34-35 वर्ष वय झालेलं आहे, जवळपास आपले 91ची बॅच आहे. तर ही बॅच 91ची असल्यामुळे आपले काही मित्र आणखीन जॉबला लागायची बाकी आहेत, ज्यांनी की अजून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी काहीही कुठली गोष्ट अवघड नाही आहे. मी एक आपल्या वर्गातला असा विद्यार्थी होतो की मला काहीच येत नव्हतं, तरी मी वर्गातला 14 वर्ष नोकरी करतो. आज मला 14 वर्ष नोकरीला कंप्लीट झालेले आहेत. वर्गातला मी जर पहिला विद्यार्थी असेल तर गव्हर्नमेंट सर्वंट मी आहे. आणि इतरांना असं वाटत असेल हा मारुती खोटं बोलतोय, त्यासाठी मी माझ्या मोबाईलमध्ये 2 ऑर्डर काढून आणलेले आहेत की मी 2 जागी जॉबला लागलो होतो. काही मुलांचा भास आहे की म्हणजे मारुती वेडा होता आणि तो जॉबला कसा लागला. त्यामुळं मी माझ्या मोबाईलमध्ये 2 ठिकाणची ऑर्डर काढून आणलेली आहे. एक CRPF नागपूर, त्या ठिकाणी मला ऑर्डर होती, त्या ठिकाणी मी हजर झालो नाही. आणि दुसरी गोष्ट राहिला स्पर्धा परीक्षेचा. गेल्या महिन्यामध्ये मी 23 तारखेला माझ्या विभागामध्ये मी तर कार्यरत आहेच, मी या ठिकाणी पण समाधान आहे, ह्या जॉबला पण समाधान आहे. पण मी दुय्यम निरीक्षकांची परीक्षा दिलेली आहे. परीक्षा देत असताना मला माझ्या सरांनी जे काही शिकवलं होतं 1 महिन्यामध्ये मी अभ्यास केला होता. अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं 10वीला जर मी चांगला अजून अभ्यास केला असता तर मी खरंच महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 40 आणि 50 नंबरवर राहिलो असतो. तरी मी माझी म्हणजे दुय्यम निरीक्षकसाठी म्हणजे लिस्टमध्ये नाव यायचे चान्सेस आहेत. हा जरी अभ्यास अजून स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी जरी थोडं सातत्याने चालू ठेवलं तर त्यांचं खरंच 100% यश होईल. अभ्यास करणे काही एवढी सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. तरी मी तुमचा खरंच खूप वेळ घेतलो आणि मला पुन्हा एक गोष्ट बोलायची होती. हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला त्यांचं खूप आभार मानतो. आणि खरोखरच आपल्या बॅचमधील जर खरोखर कोणी संकटात असेल त्यावेळेस मला 100% आठवण करावे. मलाच नसून आपल्या वर्गमित्रापैकी कोणी जर खरोखर संकटात असेल त्यावेळेस त्यांना आठवण करावी आणि जेवढ्या परीने होईल तेवढी आपल्या वतीनं आपल्याला त्यांना जेवढी अमाऊंट देता येईल त्या पद्धतीने त्याला सहकार्य करून त्यांचं पाठबळ द्यावं. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की आपले म्हणजे मित्र पण असेच आहेत की तो दुःखामध्ये साथ नाही देऊ शकत. त्यासाठी सर्व मित्रांना विनंती करतो की ज्यांनी कोणी संकटात असेल त्यांना 100% मदत करून त्यांना सहकार्य करावं. आणि लोकांना वाटत असेल की बाबा मी खूप काय बोलत आहे, त्यासाठी जे कोणी संकटात असेल खरोखर संकटात असेल त्यांनी मला पहिल्या स्टेजला फोन करावा. ज्यावेळेस इमर्जन्सीमध्ये असेल त्यावेळेस मी त्यांना 100% मदत करेन. ईश्वरानं माझ्याकडे काही कमी दिले नाही आणि ईश्वरानं माझ्या भाग्यामध्ये एक मुलगीच दिलेली आहे, त्यासाठी मी खूप भाग्यवान माणूस आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि सर्व सरांचं तसंच पुन्हा योगेश संगेवार आणि माझ्या सहकारी मित्रांनी हा कार्यक्रम घडू आणला त्याचं मी मनपूर्वक आभार मानतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि पुढील मित्रांना बोलण्यासाठी संधी देतो. ज्यांना बी बोलायची इच्छा आहे त्यांनी पुन्हा बोलावे. सर्वांनी एकदा लक्ष द्या, कारण सर्वजण आता कंटाळलेत. मला माहित आहे. मी एक घोषणा देतो त्याच्या पुढे गणपती बाप्पा, जोरात आवाज येणार त्याला सगळ्यांना, गणपती बाप्पा. बिलकुल नाही, सगळे कंटाळे, भूक लागली, 17 वर्ष झालेत माहिती आहे मला. पण आपला आळस बाजूला सारून जर आपण एक या ठिकाणी 17 वर्षांनी एकत्र आलोय. आपण मला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण
तेच रुटीन करून कंटाळलोय, थकलोय. पण त्याच्यातून कुठेतरी बाजूला येऊन हा कार्यक्रम आपल्या वर्गमित्र आजमोदीन यांची संकल्पना होती, पण अतिशय चांगल्या पद्धतीनं योगेश, संतोष, सुभाष त्या सर्व मित्रांनी घडून आणलं. त्याबद्दल त्यांचा आभार. खरं परत एकदा घोषणा देतो, गणपती बाप्पा. आता वाटतंय थोडे मुलंच आवाज अतिशय जोरामध्ये आहे. महात्मा गांधी विद्यालय चांडोळा येथे 2006-07 या वर्गामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी शाळेमध्ये शिकलो, वावरलो. आज खऱ्या अर्थानं जर जुनी शाळा जर असली असती तर अजून जास्त मजा आली असती, म्हणायला हरकत नाही. पण काही कारणास्तव आपली शाळा बदलली आणि जुन्याची नवीन झाली. कारण ही प्रकृतीचा नियम आहे की जुनं जातं आणि नवीन येतं. म्हणून आत्ताच लापशेटवारचं भाषण ऐकल्यानंतर मला वाटलं खरं शाळेत आलं काय. कारण एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी कोणी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना बाजूला ठेवला. आणि एक स्त्री ही काय करू शकते बघा, मुलींचं पूर्वनियोजित असतं, व्यवस्थित लिहून 2 दिवस काढून तिनं आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याच्यामुळे वाटतंय शाळेत आलो की काय. कांबळे सर मला वारंवार भेटत असतात. त्यांचा आणि माझा अगोदरपेक्षा जास्त जिव्हाळा झाला असं मला वाटतं. कारण का आधीमध्ये मी तुम्हाला या शाळेबद्दल आणि शिक्षणाबद्दल सांगावं आणि तुम्ही काहीतरी ऐकावं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळामध्ये आपले मामा मुगुटकर सर त्यांचं अतिशय दुःखद निधन झालं. त्याबद्दल मी माझ्या वतीनं, परिवाराच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या शाळेच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या कमी आहेत. कारण मी मुंगडे सरांची छडी असेल किंवा चंदावड सरांचं जे आत्ता सुभाषने सकाळी सांगितलं अतिशय चांगल्या पद्धतीनं, जे आहो जे काय ओगन माय हे कुठून आलं असेल तर ते चंदावड सराकडून आले, पण फेमस तिकडे झाले हे म्हणायला हरकत नाही. ते असेल किंवा मी मागच्या काळामध्ये शाळेमध्ये असताना सोंडेकर सर आणि स्वामी सर यांच्या मार्फत मी बरेच विज्ञान प्रदर्शन केले आणि त्यांच्यामुळेच मला भटकायची सवय लागली काय असं वाटायला लागलं. कारण आज मी दवाखान्यात कमी आणि तालुक्यांच्या गावागावामध्ये जास्त असतो, जे काय असेल ते. त्यामुळं जे फिरण्याची सवय जी लागली ती नक्कीच स्वामी सर आणि सोंडेकर सर यांच्यामुळे लागली म्हणायला हरकत नाही. खरं तर सगळ्यात जास्त कंटाळा कुठल्या गोष्टीचा होता तर टाकळे सराचा इंग्लिशचा. काय ग्रामर कळतच नव्हतं, पण शेवटी करिअर इंग्लिशमध्येच करावं लागलं, डॉक्टर व्हावं लागलं. म्हणजे ज्या गोष्टीपासून आपण लहानपणी लांब पडतो तीच गोष्टी पण आपल्या मोठेपणी पाठीमागते म्हणायला हरकत नाही. त्यामुळं जो आपला मागचा काळ आठवल्यावर वाटतं की मुलांना आपण शिक्षणासाठी अतिशय जबाबदारीपूर्वक आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना आपण इंग्लिश स्कूलमध्ये पाठवतो. पण जी जिल्हा परिषदला शिकण्याची, जी माध्यमिक विद्यालयाला शिकण्याची शाळेची मजा होती ती कुठं ते हरपत झाली म्हणायला हरकत नाही. कारण आज सिंगनवाड सरांचा जो क्लास असायचा, जो शाळेमध्ये वर्गात बसवण्यापेक्षा बाहेर ग्राउंडवर चंदावड सरांचा आणि सिंगनवाड सरांची जी परेड असायची ती कुठेतरी आज जास्त प्रिय वाटते आम्हाला. कारण आज धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांचं आपलं आरोग्य आपण बघता की आपल्याला दररोज 1 तास देखील सकाळी व्यायाम करायला वेळ नाही, एवढा आपण आयुष्यामध्ये व्यस्त झालो. त्याचमुळं की माझं आज सगळ्यांना सांगणं आहे की बाबा परत एकदा आज या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मला ते सगळं झाल्यानंतर सिंगनवाड सरांना सांगायचं की एकदा पीटी आमची होऊन जाते 5 मिनिटं. तर कुठंतरी या ठिकाणी आम्हाला शाळेत आलं असं का वाटेल. या आजच्या शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त मुंगडे सरांची छडी, कांबळे सरांचं प्रेम, सिंगनवाड सरांचं व्यायाम, स्वामी सरांचं आणि टाकळे सरांचं विज्ञान प्रदर्शन, कदाचित या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घडलो म्हणायला हरकत नाही. आज बऱ्याच दिवसानंतर काल माझे मित्र मला मिळाले आणि भेटले आणि त्यांनी एका मित्राचा उल्लेख केला आणि त्याचं नाव काढत होते. मी मोबाईलमध्ये नाव काढलं आणि डायल करत होतो. त्यांनी बघितलं त्या ठिकाणी नाव त्याचं होतं, त्याचं नाव नसून त्याचं टोपण नाव होतं खिचडी. अरे म्हणलं तू अजून विसरला नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत नाही सर तुम्हाला सांगायला माहिती असेल आणि मुद्दाम सांगतो तुम्हाला की जे मुलांची जी नावं ठेवण्याची पद्धत होती आणि जी विद्यार्थ्यांमध्ये होती ती आपल्याला कदाचित माहिती नसेल. आमच्या वर्गामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीची खिचडी आहे तुम्हाला सांगू शकत नाही. खिचडी असेल, कोल्हा असेल, काय काय नावं म्हणून सांगू नका. मिथुनला असेल,
डालडा असेल हो का खिचडीमध्ये काय टाकतात बरं. म्हणजे ही जे नावाची जे पद्धत होती, ही नावं घेण्याचं प्रेम होतं. कारण आज समाजात वावरत असताना आता